मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धन प्रीती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर तरी मात ही दिन दुबळ्या देई साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी. म्हणजे रागिणीच्या बोलण्याची वागण्याची मी माफी मागतो. तू मम्माच्या होला हो काय करतोयस? अडकलास ना तू आता. पहिले तू पण मम्माशी डिबेट करायचा. काय झालंय काय तुला तेजू? त्या गौरीनी आणि मुनीमनी काही जादू बिदू केली की काय तुझ्यावर? मग यापुढे माझ्या तेजूला फोन करायचा नाही किंवा तिला भेटण्याचा प्रयत्न देखील करायचा नाही. IAS पर्यंत शिकलायस ना? नाही, मी जे बोलतेय ते कळत असेल तुला, नाही का? सगळं आपणच बोलताय मम्मा. प्लीज जरा तेजूला विचारा. मराठी कळतं ना तुला? मम्मा कळतंय मला. आपण उगाचच राग करतायत. मला वाटतं एकदा भेटायला काय हरकत आहे. स्वतःला शहाणा समजू नकोस विनायक. फोन ठेव. मम्मा, माझ्या बेस्ट फ्रेंडशी बोलायची ही पद्धत नाही. करेक्ट बोलते मम्मा. खानदान प्रतिष्ठा ही महत्वाची. स्वराचा खानदान कुठला? लग्न कोण करणार आहे तिच्याशी? तू डॅडला प्रॉमिस केलं विक्की. तेजू, डोक्यावर बसू नकोस हं माझ्या. आणि दुसरी गोष्ट, ह्या मुलाचा तुला पुन्हा फोन आलेला मला चालणार नाही. ते मी डॅडशी बोली. ओके तेजू? कधी असा विचार केला नव्हता की आयुष्यात कधी शर्मेनं मला मान खाली घालावी लागेल. हा म्हणजे मी तू काही केल्यात आयुष्यात, नाही असं नाही. तू काय केलंय म्हणजे मी असं म्हणत नाही, पण मी माझ्या चुका कबूल केलेल्या आहेत, प्रायश्चित्त घेतलेलं आहे. माणूस चुकतो ना. पण मी अशी चूक कधी नाही केली की ज्यामुळे माझ्या आईवडिलांना मान खाली घालावे लागेल. खरं आहे. मुख्य म्हणजे तू तुझ्या कर्तव्यास कधी चुकला नाहीस. वाईट वाटून घेऊ नकोस रावसाहेब, पण कोणीनं वाया घालवलं मुलांना. नाही डॉक्टर, हा खरंच आपल्या सगळ्यांचा गैरसमज आहे. तेजू बद्दल म्हणाल ना, तर तेजूला बघतोय हल्ली मी. ती अतिशय समजदार आणि भावुक मुलगी आहे. हा, आता विक्रमचं म्हणाल तर तो चुकला, कारण त्याचं वय. हेच महागात पडलं. आम्ही कधी असे धंदे नाही केले. भैरव असं कधी वागलाय? तेच म्हणतोय मी. बहिणीला हे समजायला हवं होतं. रावसाहेब, तू मित्रापेक्षा भावासारखा. नाही, वहिनीला तू कधीही काहीही कमी पडू दिला नाहीस. पण स्वभाव, तिच्या मनातली असुरक्षिततेची भावना घात करत राहील.
तशी ती बोलते पण करते दुसरं. आणि मुलांचंही तिनं चांगलंच करण्याचा प्रयत्न केला, पण असो असो, आता निर्णय झालेला आहे. भास्कररावांना शब्द देण्याखेरीज काही पर्याय होता का दुसरा? प्रकरण पोलिसात गेलं असतं तर परवडलं असतं का आपल्याला? रावसाहेब, तो भास्कर महाजन साधा माणूस नाहीये. तो आपल्या भैरवला सतत धमकावत होता. साहजिकच आहे म्हणा, तरण्यात या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता. प्रतिष्ठा, इज्जत ही गरीब श्रीमंत सगळ्यांचीच असते. मला असं वाटतं की गरिबांकडे फक्त इज्जतच असते. खरंय. पण रावसाहेब, मोठ्या मनानं तू हा संबंध मान्य केलास हे महत्वाचं. एरवी ज्याच्याकडे भरपूर पैसे असतात त्याला हजार मार्ग असतात या संकटातून बाहेर पडण्याचे. मी असले हे पर्याय कधी वापरणार नाही, वापरले नाही. खूप अपेक्षा होत्या माझ्या विक्रमकडून. वाटलं होतं काहीतरी करेल आयुष्यात. आता त्यांनी स्वतःच्या पार धोंडा मारून घेताना आयुष्याची बरबादी करून घेतली. त्याला आपण काय करतो? आता भैरव, गौरी आणि विक्रम स्वरा यांचं लग्न एकाच मांडवात लागणार, आणि तेही लवकरात लवकर. पण त्यानंतर मी तुझं अजिबात ऐकणार नाही. ए गप रे गप. स्वतःचे किसे भरायचे धंदे याचे अगोदर. ऍडमिट करायचा आणि खिसा कापणार आमचा. किती कापणार? हा, किती कापणार? 3, 4, 5 लाख? अरे आत्ताच्या आत्ता माझी 5 करोडची प्रॉपर्टी तुझ्या नावे करून देतो आणि मग तुला ऍडमिट करतो. हाय, अरे तुझे प्राण महत्वाचे आहेत रे. तुझ्यासारखा दिलदार मित्र परत मिळणार नाही आम्हाला. सोड नाही. डॉक्टर, लग्नानंतर यांना हॉस्पिटलमध्ये आणण्याची जबाबदारी माझी. आणि 2 बेड बुक कर. जोपर्यंत रावसाहेब हॉस्पिटलमध्ये असतील तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर राहणार आहे. ठीक आहे. तू, मी आणि डॉक्टर हमीचा डाव टाकू. मस्त चिल बिअर पिऊ. अरे हे काय हॉटेल आहे की रिसॉर्ट? हा, हॉस्पिटल आहे ते. काय होणार आहे? मग कॅन्सल. अरे ठीक आहे बाबा, तू म्हणशील ते सगळं मान्य, पण तू आधी ट्रीटमेंट करून घे. काय ओके. असं आहे याचं. हा, माझ्या मुलाचं भान सुटलं. याची सुद्धा मला जाणीव आहे. म्हणून तुम्ही जे काय आता म्हणाल ते मला मान्य. दोघांचं लग्न लावून द्या. भास्करराव, आम्हाला मान्य आहे. त्या दोघांनी स्पष्ट विचार करून मगच काय ते सांगावं. कारण आता जे काय बोलाल ना तसं वागावं लागेल नंतर. मी पुन्हा सांगते तुम्हाला, मी तुमच्या आज्ञेबाहेर नाही. मान्य. ठीक आहे भास्करराव, तुमची आमची सोयरीक झाली. तुमच्या मुलीला आम्ही आमची सून करून घेऊ.
रामनारायणांचा मुलगा. या दोघांचं मी लवकरात लवकर लग्न करून देणार आहोत. तेव्हा त्याच मांडवामध्ये त्या दोघांचं सुद्धा लग्न लावून देऊ. माझ्या सगळ्या आशा अपेक्षांना सुरुंग लावलेत विकीने. किती अपेक्षा होत्या. वाटलं होतं की रावसाहेबांचं रक्त सळसळतंय विक्रमच्या अंगात. विक्रम पण रावसाहेबांसारखा जिद्दी, स्वाभिमानी आणि लाथ मारेल ना तिथून पाणी काढणार होईल. पण माझ्या स्वप्नांची राख केली या मुलाने. अशी कशी मी दुर्दैवी. आणि तेजू तिच्याच जगात मशगूल असते. विकीला फक्त आणि फक्त मौज मजा मस्ती करायची. मनात कसलंही स्वप्न न बाळगता दिशाहीन फिरत असत. तरी काय होईल याच्या आयुष्याचं. त्या स्वरासारख्या साधारण मुलीशी लग्न झालं ना तर मी या बंगल्यात राहणारच नाही. माझ्या मुलांनी इतक्या सामान्य मुलीवर प्रेम करावं किंवा तिच्याकडे बघावं हेच मुळात लाठीप्राण आहे. आभाळा इतकी स्वप्न बघायला हवी माझ्या मुलाने. तो मातीत आपलं सुख शोधतोय. तरी कसं होणार आहे. माझ्या अपेक्षांची ना लक्तर झाली. त्याचा दादा कुठे मेलाय कुणास ठाऊक. पैसे मिळाले ना की दारू ढोसत बसलेला असणार. माझ्याच नशिबात अशी मूर्ख माणसं का येतात ना हेच कळत नाही मला. फोन आला का? अम्मा, मामाचा फोन आला का? नाही म्हणजे तो काम करणार आहे ना आपलं? तू झोप रे. नाही, भरोसा नाहीये मामावर. पैसे दिलेत ना. दारू पिऊन टाईट असायचा. हो, हे तू बोलतोयस विकी? भरोसा ठेवायचा नाही. वा, 9 महिने ह्याच भरोशावर तुला पोटात वाढवला रे की तू कर्तृत्ववान निघशील. एका हुशार, कर्तृत्ववान, स्वाभिमानी मुलाची मी आई असेन. माझा जेवढा अपमान झालाय, जेवढी अवहेलना झाली ना त्या सगळ्याचा तू वचपा काढशील असा भरोसा वाटत होता. एका हुशार आणि कर्तृत्ववान मुलाची आई म्हणून मी मिरवीन असं स्वप्न बघितलं होतं मी विकी. माझ्या सगळ्या स्वप्नांना, सगळ्या भरोशाला ना सुरुंग लावलाय. मम्मा, आपण मामाबद्दल बोलतोय. मामा नोकर आहे का तुझा? पैसे दिलेत ना मामाला. काय काय म्हणालास? 2 लाखामध्ये मामाला विकत घेतोयस तू? मी नाही, त्यांनी स्वतःहून स्वतःची किंमत लावली. अरे हा कसला मामा? पैसे घेऊन काम करतो. हा 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 मामा. मामा, 2 लाख फार झाले. 20 हजारामध्ये शार्प शूटर मिळतात. किती? अरे कसली भाषा बोलतोयस तू ही? मवाली व्हायचंय का तुला? बोलताना लाजही वाटत नाहीये ना? अरे आपलं घराणं काय, आपली प्रतिष्ठा या सगळ्याचा काही विचार नाही, हो की नाही? जी मजा आली ना ती मजा कधीच जात नाही, लक्षात ठेवा. अरे प्रत्येक वेळेला आपणच सांगायला पाहिजे. असं कोणी शास्त्र दिलंय का? मी तुला सांगतो, एक लक्षात ठेव, रागिणीने खूप मोठी जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करायचीच. बोल दादा. तुला जीव जाईपर्यंत वाट बघायला लाव. बोल आता. आम्ही मजेत आहोत का? हो, कळतंय ना ते. नाही, सांगायची गरज नाहीये. तसं नाही ग, सावज हेरलंय. खरं हाय. सापळा
सापळा लावलाय. वचनबद्ध गौरी सापळा लावलाय. लावलं सापळा लावलं. हे बघ, अशा कामात विश्वंभरचा हात कोणीही धरू शकत नाही रागिणी. अगं आतापर्यंत असे खून काही कमी पचवलेत का? हा? हे बघ, एकदा माझ्यावर जबाबदारी सोपवली ना बाबा, शांत निवांत झोपून जायचं. काय मी बघतो. हा? झोपायचं? दादा, इथे माझ्या गळ्याला फास लागायची वेळ आली आहे. रावसाहेबांनी त्या स्वराच्या बापाला बोलवून लग्न पक्क ठरवलंय. भलतच काहीतरी. काय दादा, माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लागेल रे. अरे, रावसाहेबांना समजावणं खूप कठीण आहे दादा. त्यामध्ये त्या मुनिमजींसारखे चमचे आहेतच ना. आणि भरीसभर ती गौरी आणि राधा नाक खूप असतातच आहेत सतत. माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद होईल रे दादा. काहीही होत नाहीये रागिणी. अगं, जोस्तोवर हा मामा आहे ना, त्याच्या भाच्याचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. असा सापळा लावलाय ना, 5 मिनिटात काम तमाम. पण काय करणार आहेस हे सांगशील का मला? हे बघ बाबा, उगाच काहीतरी अंगाशी येऊ देऊ नकोस आता. कोणाला कानोकान काहीही कळणार नाही. अगं, जालीम उपाय आहे. 5 मिनिटात काम तमाम. तुझ्यावरच भरोसा आहे रे बाबा, नाहीतर इज्जतीचा पंचनामा होणार. बर, ती मुलगी? उद्याच स्वराचं रिझर्वेशन झालेलं आहे तात्काळ मध्ये. उद्या तिचं काम तमाम. झोपा तुम्ही स्वस्त. गुड नाईट. गुड नाईट. गौरी, चावी. अरे, ह्या पणवर किती वर्ष अडकणार आहेस तू? अडकतो पण तरीही प्रेम करतोच.
वचनबद्ध गौरी तू हसतेस काय? तू असं माझ्याकडे बघत का राहतोस? म्हणजे असं कोणी बघत राहिलं ना की कॉन्शियस व्हायला होतं. आणि असं काय बघायचं म्हणजे एवढं? तू काही पहिल्यांदा बघतोस? तसं नाही ग, तुझ्याकडे जितक्यांदाही बघतो ना, प्रत्येक वेळी तू वेगळीच दिसतेस. जशा घटना घडतात, जसे मनावर परिणाम होतात, तसा होतो चेहरा. मनातलं दुःख, आनंद माणसाच्या चेहऱ्यावर उतरतच ना. माणसाच्या मनाचा, विचारांचा आरसा आहे चेहरा. कुठे शिकलीस इतकं छान बोलायला? शिकावं लागतं का? अनुभवानं नकळत शिकव. अभिव्यक्त होण्याचं खूप सशक्त माध्यम म्हणजे चेहरा. बापरे, मेलो. काय झालं? मॅडम, गणिताचा विद्यार्थी आहे मी. आकडेमोड कळते मला. गणिताचा भावनांशी काहीही संबंध नसतो. तसं तुझ्या बाबतीत तरी नाहीये. तू खूप हळवा आहेस. म्हणजे तसं तू तुझ्या चेहऱ्यावर दाखवत नाहीस. तुझा चेहरा म्हणजे तुझं बलस्थान आहे भैरव. आनंद, दुःख तू एकाच प्रकारे व्यक्त करू शकतोस. आनंदात तू हुरळत नाहीस आणि दुःखात कोलमडत नाहीस. तुझा नेहमी मला खूप आधार वाटतो भैरव. आधार तर रावसाहेबांचा वाटतो सगळ्यांना. बाबांची सहनशक्ती अफाट आहे. गेल्या जन्मी आई होतीस का माझी तू? किती काळजी करशील माझी. तुला आता विश्रांतीची गरज आहे. म्हणजे मी बोलू नाही, पण विश्वंभर मामा अचानक बेपत्ता झालाय. आणि जीवा काका पण बंगल्यावरून निघून गेलाय.